मिठाई संखा गिलास कुठं तू मा ठेवू ना तिथं. हाय तू इथं कसं काय मीठ लावतो मी. टीव्ही पण अरे वा एवढ्या शेतात टीव्ही खिडकी बघ खिडकी हे ठेचतात ना कापण्यापेक्षा उभा काप उभा मोठा लागतंय ना. पाण्याला खातात. एखादं वाळवटळ आली मोठी की झालं सगळं पडतात. एखादा पाऊस मोठा पडला अवकाळी की पाण्याला मग आता पाणी इथंच आहे. मग एक हिरते आहे पण हा पण येतात इकडं. संध्याकाळी आली की इकडे राहणार. काय करतो रे हा इकडे बघ हे बघ गाडवच लग्न लागले. गुढीपाडवा विशेष चित्रपट महोत्सव 16 ते 21 मार्च दुपारी 2 वाजता झी चित्रमंदिरवर. आरसा बघ आरसा घड्याळ बघा ती कशी सजवली. सकाळचे 9 वाजले. कसा आहे बंगला आहे का तुमच्याकडे बंगला समजून घेतलं तर फार सोपं आहे तुमच्याकडे आणि जर समजून घेता आलं नाही तर फार अवघड आहे. असा बंगला आहे कारण का देवाला काहीच लागत नाही. मी सुरुवातीला असं नाही असं भेटत नाही परत. शेतात येते पण शेतात लाईट कुठून आली पण ते पण टीव्ही सकट साक्षात लक्ष्मी लाईट आहे ना शेताकडं. मग तुमच्याकडे खऱ्या अर्थानं काय आहे याला महत्व नाही. तुमच्याकडे किती टेबल बघ टेबल महत्व नाही. जगाला ब्रह्मांडाला निर्माण करणारा तो सामर्थ्यशाली समर्थ आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ब्रह्मांडातली प्रत्येक पहिले चहा बनवायली. निर्माण केली तर त्या गोष्टीचा काय आनंद असेल. चुलीवरचा चहा ना वडिलांसमोर काळच संपत्तीच्या बनवलं, खुशाल्या कितीही मारून काय उपयोग. काळाच तर शेळ्या नाही तिथं. कष्ट करून आपल्याला वाढवलंय म्हणून इथपर्यंत हे सगळं आपण पोहोचलोय. जगात टाकतो किती मोठे व्हा पण मी डायरेक्ट पैसेच पैसे त्याला नाही त्याला लय आनंद फक्त माता पित्याला हे करावं लागते. पण माता पित्यापेक्षा मोठे जर झालं पण याला धुतलेत का देवालाही त्याचा राग येतो. धुतल्यात काय नाही द्यायची गरज नसते त्याला. आणि वडिलांची महती शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पुढे आपण ती पाहणार आहोत. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं मूळ मुद्द्यावर येतो. किती अध्यात्म सोपं आहे समजून घेतलं तर. पण लोणचं थोडंसं मोठं झालं ना आंबा ते संतांनी केलं त्यानंतर काका हे लय कच्चे आहेत. आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं रामायण हा ग्रंथ आपण इथपर्यंत आलो होतो की रामायण हा ग्रंथ वाल्मिक ऋषीने सांगावं महर्षी वाल्मिकीने सांगावं आणि प्रभू रामचंद्राने त्या मार्गाने खाटा टोचला आता मार्ग ठरला होता. तो मार्ग होता मिथिलेचा आणि मिथिलेकडे एक हाताने टाक. पण जात असताना मध्यवर्ती जंगलाचा आडमार्ग होता. कथा भाग विस्तृतपणे सगळ्यांना माहित आहे. आणि त्या ठिकाणी एक जुनी झोपडी पाहण्यात आली. काय? आश्रम पाहण्यात आला. मिरची नको मिठासोबतच खाऊ ना मिठासोबत छान लागेल. खऱ्या अर्थानं गुरुवर्य ही झोपडी कुणाची आहे. आणि विश्वामित्रांनी सांगितलं गौतम ऋषीने अहिल्या मातेची झोपडी आहे. कसे छान आहे का पूर्वीचा कालखंड आहे. गौतम ऋषी होऊन गेले महान. टेस्ट आहे का त्यांची पत्नी अहिल्या जिचं रूप पाहिलं ते सौंदर्य हे खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाला भालेर असं. मिरची दे माय थोडी खऱ्या अर्थानं होतं जे माय मिरची पावडर दे दर्श आहे का घरी जायचं मी काहीच आणलं नाही. घरचं काहीच आणलं नाही. हो का काय करतो इथं आणलं ना त्याच्या घरी जायचं ना. बदल बदल मीठ टाकतो. मीठ टाकले हे टाकतो बरोबर तिकडेच येत होते मी ना चल ना तोही या ठिकाणी शिळा होऊन पडशील. सकाळचा अहिल्याने माफी मागितली. गयाबया केली याचना केली आणि याचना केल्यानंतर गौतम ऋषींना दया आली. जायला डोळ्यात गौतम ऋषीने सांगितलं हा खऱ्या अर्थानं शाप आता माघारी जाणार नाही ग. पण मी तुला शाप देतो कालांतरानं त्याच्यात टाकलं ना येताना सुनाला किल्ले भारी लागते. हळद टाका. हळद पण टाकतो नाही 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 मग त्याचं पाच हळद मीठच राहते. हो का ते
कार्य तुला करायचे म्हणून खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाची लीला मिथिलेकडे जाण्याचा प्रवास आहे. कारण प्रभू रामचंद्रांचा झालेला वनवास हळद टाक वरती अधिक हळद वेळा घे आपण बोलतो. वनवास म्हणजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना झालेलं दुःख आहे नाही. खऱ्या अर्थानं परमात्मा वचनाला जागणार आहे. राजकारण आलं, निवडणुका आल्या की वचनांचे खैरात होते. वचनांची तयार होते, ती पाळली जातात की नाही प्रश्न मोठा आहे. राजकारण हा आपला विषय नाही. कारण आज आपण अध्यात्म सूत्र जीवनाचे पाहतो. खऱ्या अर्थानं राजकारण करणारी माणसं महाभारतात सापडतात, रामायणात नाही. आणि रामायणात ज्यांनी राजकारण केलं शेवटी इतिहासानं त्यांनाही बाजूला टाकलं किंवा परमात्मा लीला अशा केल्या की त्यांनाही मूळ मार्गावर आणलं. राजकारण करणारा रावण मग फार मोठा होता तिला आंबट पाणी रे. आणि मोक्षच प्राप्त झाला. बॉटल विसरू नका. नाही सर ते प्रभू रामचंद्रांचा प्रवास आहे. म्हणून तर जेव्हा खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राने सांगितलं नाही खऱ्या